संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा आज सोलापूरमध्ये तिसरा मुक्काम जो आहे तो या ठिकाणी आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणी लक्ष्मीबाई पाटील महाविद्यालयामध्ये विराजमान झालेले आहे। आजचा मुक्काम त्यांचा या ठिकाणी असणार आहे आणि या मुक्कामाच्या ठिकाणी वेगवेगळे जे 18 पगड जातीतले जे वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत ते या ठिकाणी वारकऱ्यांना मोफत सेवा ज्या आहे ती बजावताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर चर्मकार समाजाच्या वतीने वारकऱ्यांची चप्पल असेल त्याचबरोबर त्यांना बूट पॉलिश असतील ते करून दिले जात आहे। दुसरीकडे त्यांचे कपडे जे आहेत ते देखील या ठिकाणी इस्त्री करून दिले जात आहेत। रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवलेलं आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा या ठिकाणी दिल्या जातात आणि आपण पाहतोय नाभिक समाजाच्या वतीने मोफत केश सेवा जी आहे केश कर्तनालय असेल किंवा दाढी असेल कटिंग असेल या पद्धतीच्या सेवा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जातात आणि एकंदरीतच 18 पगड जातीचे लोक या वारीमध्ये खरं तर येत असतात आणि त्यांना या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळत असते। आपल्यासोबत हे सर्व वेगवेगळ्या सेवा देणारे सगळे सेवेकरी आहेत। काय सांगाल, खरं तर दाढी कटिंग तुम्ही मोफतपणे करून देताय, काय उद्देशाने गेल्या किती वर्षापासून हे सर्व करताय? मी आनंद सिंगराल, श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था सोलापूर या संघटनेचा ट्रस्टी अध्यक्ष म्हणून जबाबदारी बघतो। गेल्या 20-25 वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये श्री गजानन महाराज पालखीची सेवा आम्ही या ठिकाणी करतो आणि या पालखीसोबत ज्या दिंडीमध्ये वारकरी लोक येतात त्या सर्व वारकऱ्यांचा आम्ही मोफत कटिंग दाढी सेवा या ठिकाणी आम्ही करतो। सोलापूर शहरातील 101 दुकानदार या ठिकाणी येऊन निस्वार्थपणे या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतात। या सेवा करण्यामागचा उद्देश असाच आहे की सगळे लोक दिंडीमध्ये आपापल्या पद्धतीनं देवाचरणी काही ना काही देत असतात। कोण धान्य देत आहे, कोण असं त्यांच्या हिशोबाने देत असतात। पण आमचे कुलदैवत श्री संतसेना महाराज हे फार मोठे विठ्ठलाचे भक्त होते आणि प्रल्हाद शिंदे यांनी जे गायलेले गाणी आहेत ते सगळे गाणी आमच्या कुलदैवत संतसेना महाराजांनी लिहिलेली आहेत स्वतः आणि आम्हाला या सेवेमधून साक्षात पांडुरंगाची सेवा केल्याचं समाधान मिळतो म्हणून आम्ही ही सेवा वारंवार करतो आणि याहीपुढं आम्हाला शक्ती द्यावी पांडुरंगाने की कुठेही खंडित न होता कायमस्वरूपी सेवा चालू राहावी अशी प्रार्थना मी विठ्ठलाचरणी देतो। चर्मकार समाजातले पण सेवेकरी या ठिकाणी आहेत। काका, खरं तर किती वर्षांपासून आपली ही सेवा सुरू आहे आणि कसा उपक्रम असतो? आपण आता माझं नाव संजय राऊत आहे, सोलापूरचाच आहे मी। इथं श्री संत गजानन महाराजची पालखी 750 किलोमीटर येते। सगळ्यात लांबची म्हणजे पायी वारी करणारी आहे आणि यांच्या शिस्तबद्ध सेवा आहे। त्यामुळं आता आम्ही असं ठरलं, आमचा मित्र आणि आम्ही भांदा शिंदे आता ते स्वर्गीय झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आहेत धनंजय शिंदे, युवराज शिंदे, त्यांच्याबरोबर मी पण ठरवलं की बा आपण पण सेवा द्यावं। आता जवळजवळ 15 वर्ष झालं मी सेवा देतो साहेब। काय काय सेवा देता तुम्ही? चप्पल दुरुस्तीची सेवा देतो, त्याच्यानंतर परत रनर वगैरे लावतो चेनला, बूट पॉलिशची, काय तुमचं तुटकं फुटकं म्हणजे जी पायातली जी वाहन आहेत पातिक सेवा जेवढं आमच्याकडनं घडेल तेवढे देतो आणि त्याच्या रूपामध्ये आम्हाला त्यांच्याकडनं असं मिळतं की वारकरी आम्हाला त्या पांडुरंगाचा वारकरी म्हणजे भक्तच दिसतो आम्हाला त्या म्हणजे चालत जाणाऱ्या लोकांना आम्हाला तिथं जाऊन तर दर्शन होत नाही आणि आमच्या गुरु रोहिदासने सांगितलं आहे काय म्हटले ते माहिती आहे का, मन चंगा तो कटत में गंगा। त्यामुळं आमचं मन चंगा असल्यामुळं आम्ही इथं सेवा देतो आणि अशीच आम्हाला वरचेवर आम्हाला ताकद द्यावी हीच पांडुरंगाच्या चरणी आम्ही विनंती करतो। खरं तर परीट समाजातनं पण इथे सेवा दिली जाते। इस्त्री करून देत आहे वारकऱ्यांचे कपडे। किती वर्षापासून ही सेवा सुरू आहे आणि कशा पद्धतीनं हे सर्व सेवा आहे? हे आमच्या समाजाकडून गेली 10 वर्ष झाली ही सेवा अधिकृतरित्या चालू आहे। ही सेवा सर्वांसाठी मोफत म्हणून आम्ही करत असतो। समाजातील सर्व समाज बांधव मिळून एकत्रित हा कार्यक्रम आम्ही करतो। काय सांगाल, खरं तर वारकऱ्यांचे कपडे इस्त्री करून देण्याचं खरं तर चांगलं काम तुम्ही करता आहात, काय त्यामागचा भाव आहे ही सेवा करण्यामागचा? अगदी निस्वार्थीपणे आम्ही ही मोफत इस्त्री सेवा करत आहोत। आमचे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी
त्यांच्या दशसूत्री वाक्यामधून त्यांनी गोरगरिबांसाठी सहकार्य करा, धार्मिक परंपरा, हिंदू संस्कृती जोपासा. जवळपास गेल्या 23 फेब्रुवारी 2025 साली गाडगे महाराज यांची 147वी जयंती आम्ही समाजाच्या वतीने 7 रस्ता परिसरामध्ये साजरी केलो. आणि हा उपक्रम गेले 10 वर्ष झालं. गजानन महाराजांची पालखी जेव्हा सोलापुरात उपलब्ध मंगल कार्यालयात येते तेव्हा आमचा परीट समाज बांधव एकत्रित येऊन आम्ही ही मोफत इस्त्री सेवा करतो. तर आम्ही ह्या सेवा करण्याच्या पाठीमागचं औचित्य असं आहे की प्रत्येक सेवेकरी जेव्हा इथे येऊन पांडुरंगाची म्हणजे वारकऱ्यांची सेवा करतो तर प्रत्येक वारकऱ्यामध्ये आम्हाला पांडुरंग दिसला पाहिजे. आणि पांडुरंगाच्या चरणीसुद्धा समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतो आणि प्रार्थना करतो की पांडुरंगाने आम्हाला असंच बळ द्यावं, अशीच शक्ती द्यावं आणि अशी निस्वार्थी भावनेने समाज उपयुक्त उपक्रम करण्यास पाठबळ द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. काय भावना आहेत सेवा द्यायला येत आहे तुम्ही दरवर्षी? आम्ही संत नाविक सेना महाराज आणि हिंचं आणि परीट संत गाडगे महाराज हिने जे आपण सेवा देतो इथंच आपलं देव पावतंय, तिथं जाऊन जाण्यापेक्षा इथं सेवा द्यावे असं म्हणून आम्हाला समाजाचे जे गाडगेमध्ये आपलं शिकवण आहे. आणि नाभिक समाज आम्ही एकत्र जवळजवळ आता 15 वर्ष झालं आम्ही एकमेकाला सुखादुखात किंवा इथं कमी जास्त झालं तर एकमेकाला आम्ही धावून येऊन आम्ही सेवा देतो. हेच आम्हाला पांडुरंग इथं मिळतो आहे. आपण पाहतोय खरं तर. मामा बोला, काय तुम्हाला काय बोलायचं आहे? हॅलो, बोला बोला. माझं नाव दत्तात्रय तुळशीराम राऊत आहे. मी नाभिक समाजाचा आहे. ज्याप्रमाणे संत सेना महाराज हे वारकऱ्याची सेवा करत असताना पांडुरंगाचे निरोप आला, सुलतानाचा निरोप आला, राजाचा निरोप आला. संत सेना महाराज हे मध्य प्रदेशचे पांडुरंगाचे सेवेकरी होते आणि सेवा करताना वारकऱ्यांची सेवा करत असल्यामुळं त्या राजाच्या दरबारी दाढी कटिंग करायला जायला त्यांना विलंब झाला. तर आम्ही त्याचं प्रतीक म्हणून त्या राजाची दाढी ही स्वतः पांडुरंगाने संत सेना महाराजांचं रूप घेऊन स्वतः त्यांनी दाढी केली. पण सेना महाराजाला पांडुरंगाचं दर्शन मिळालं नाही, राजाला दर्शन मिळालं. आणि नंतर ज्या वेळेला वारकऱ्याची सेवा संपली त्यावेळेला सेना महाराज राजाची दाढी करायला गेल्यानंतर तिथं पाहिलं तर राजा म्हणला, तू येऊन गेलेलास? म्हणलं नाही, मी आत्ता आलो तुमच्याकडं. तर नाही म्हणला, तुझे दुपटी काढून बघ. तर त्याच्यामध्ये पांडुरंगाने त्या राजांनी जे पांडुरंगाला मोहरा दिल्या होता सोन्याच्या, त्या मोहरा पांडुरंगाने ती दुपटी खुंटीवर टाकून त्याच्यात त्या मोहरा टाकून अंतर्धान पावलेली होते. आणि नंतर सेना महाराजांनी ती दुपटी बघितली त्यावेळेला त्याच्यात सोना महाराजांच्या दुपटीमध्ये की सोन्याच्या मोहरा निघाल्या. म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मी एवढी सेवा करत असताना राजाला पांडुरंगाचं दर्शन झालं पण मला झालं नाही, ही खंत त्यांच्यामध्ये होती. तरी परंतु त्याची सेवा करण्यासाठी आम्ही त्या भावनेनं आज 30 वर्ष सलग कुठलाही भेदभाव न मानता आम्ही सेवा देतो. आणि हे अशी सेवा देण्याची ताकद आम्हाला सेना महाराजांनी आणि पांडुरंगाने पुढील काळातसुद्धा द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं संभाषण इथंच आकर्षक. आपण पाहतोय खरं तर गेल्या 30 वर्षांपासून नाविक समाज असेल, परीट समाज असेल किंवा इतर समाज असतील, हे सर्व समाज जे आहेत ते शिवभावे जीवसेवा या मंत्रानुसार या ठिकाणी मोफत सेवा या सर्व वारीतल्या वारकऱ्यांना देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.